डिंक ही जी टर्म आहे, तर सोशल मीडियाचा ह्या गोष्टीवर किती इन्फ्लुएन्स होतोय? जसं तुम्ही म्हणालात डिंक की डबल इन्कम नो किड्स, पण मग त्याच्यामध्ये असं होतं की आजच्या पिढीला आहे ना वस्तू सापेक्ष प्रेम वाटायला लागलंय. वस्तूंवरचं प्रेम आहे, माणसांवरचं प्रेम कमी झालंय. माझं गेल्या महिन्यात माझ्या आई बरोबर झालेला संवाद आहे ते सांगते. तिचं असं म्हणणं होतं की टिपिकल घाटी भाषेत बोलली होती, ते सांगते तुम्हाला की तुमचं काय झालंय ना, आमच्या वेळेस गाय घरात आणि कुत्र दारात होतं. तुमचं काय झालंय, कुत्र घरात आणि गाय दारात. तुम्ही बघा बरं, खरंच आहे की मी बघितले तसे कपल जे म्हणतात आम्ही कुत्रं पाळू पण आम्हाला मूल नकोय. आपण काय लेवलला पोचलोय विचार करा. तुम्ही एक जनावर सांभाळू शकताय, पण तुम्हाला तुमचं आतड्याचा गोळा जो तुमच्यासाठी एक अतिशय उच्च प्रतीचा आनंद तुम्हाला देऊ शकतो, ती नकोय. ही भावना का आलीये? सोशल मीडिया. बघा, मी मगाशी म्हटलं तसं की 50% रोल त्यांनी जिंकलाय सोशल मीडियामुळे. सुदैव काय माहितीये, आजकाल असं लोक म्हणतात की व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आहे किंवा युट्यूब ज्ञान आहे किंवा इन्स्टा ज्ञान वगैरे वगैरे, पण याच्यात खूप चांगल्या गोष्टी पण आहेत, नाही असं नाही आहेत. पुन्हा तुम्ही काय घेताय त्यावर आहे सगळं. तिथे दोन्ही गोष्टी आहेत, तुम्हाला बॅलन्स सांभाळता आला. मग अशी म्हटलं तसं अति सर्वत्र वर्जते. तुम्ही अति काय घ्यायचं आणि कुठे थांबायचं हे एकदा तुम्हाला कळलं ना की तुम्हाला गोष्टी खूप सोप्या होतात. त्याच्यामुळे सोशल मीडियाचा इन्फ्लुएन्स हा 100% येतो. आणि सोशल मीडियाचा इन्फ्लुएन्स जेव्हा येतो त्यावेळेस आपल्याला जर कळलं की कुठे थांबायचंय, काय महत्वाचं आहे. आणि इथे तुम्हाला मी सांगू, मग या केसमध्ये ना काउन्सिलिंग खरंच खूप मोठा रोल प्ले करतं. आणि त्याच्यामध्ये मग कुंडली काउन्सिलिंग रोल प्ले करतं की कुंडलीमध्ये जर योग असतील तर ते सहज साध्य होतं, आणि नसतील तर डिंकवाले विचार एनहान्स होतात आणि मग ते नाही होत. त्याच्यामुळे हे होतं, पण हे अतिशय हानिकारक आहेत भारतीय संस्कृतीसाठी. तुम्ही दोघं गेल्यानंतर पुढे काय? ठीक आहे, तुम्ही डबल इन्कम करणार, हे सगळं वैभव उभं करणार, पण हे उपभोगणार कोण? नंतर हे कोणाला तरी उपभोगायला हवं. एक पॉझिटिव्ह विचार बघितला की आपल्यानंतर कोणाला तरी मिळू दे, बरोबर, या भावनेने जरी केलं तरी सुखावं होऊ शकतं ते. बरोबर. आणि मी असं बघितलंय की डबल इन्कम म्हणजे ना खरं तर कॉम्पिटिशन लागली आपली, की तुझं किती बीएचकेचं घर आहे, तुझी गाडी किती बीएचकेची, तू कुठे राहतो, कुठल्या ठिकाणी राहतो. ज्या वेळेस तुम्हाला या गोष्टींचा प्रभाव पडायचा बंद होईल ना, तिथून खरं सुख चालू होतं. म्हणजे असं विचारलं जातं की पण मॅडम लोक असं म्हणतात, तर मी म्हटलं, मी बऱ्याचदा लोकांना असं विचारलं की ठीक आहे, मी 3 BHK घेते, प्लीज हेल्प मी फॉर EMI. यू बेअर हाफ, आय विल बेअर हाफ. नेक्स्ट टाइम दॅट पर्सन विल नॉट कम टू यू अँड आस्क यू फॉर दिस. पण तुम्हाला हे रोखता आलं पाहिजे. बघा, मी प्रत्येक वेळेस ना माझ्या डोक्यात हे 2 कॅरेक्टर परमनंट बसलेले आहेत. श्रीकृष्णांनी जिथे जिथे रोखलंय तिथे तिथे वाद थांबलाय, आणि दुर्योधनाने जिथे जिथे रोखलंय तिथे तिथे वाद सुरू झालाय. तुम्ही ठरवा तुम्हाला काय बनवायचंय, कृष्ण की दुर्योधन.